थोड़ा स्ट्रबल आणि आवाज द्या. इफेक्ट द्या, इको नको. हरिओम. हा आणि थोडा सिंथचा थोडा आवाज, सिंथचा वाढवा थोडा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. 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 सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. सद्गुरु जय जय
किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय पुरुष मंडळी पुढे सरका, आपल्या ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। बोला भजन म्हणा सर्वांनी। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ऑडिओ आला त्याचा, ऑडिओ आला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु
सर्वदा। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नारतिहरदेवदेव परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। योगिराजं यतिश्रेष्ठम् अनुसूयानन्दवर्धनम् भर्गं वरेण्यं विश्वेशम् दत्तात्रेयं जगद्गुरुम्। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। शबरी नाम कुलोत्पन्नम् मारुतिर्नाम यस्य पिता। माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम्। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची।
परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। आता कसा हा उपकार फेरू, हा देह वाळून दूर सोडू, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। प्रवरातटे निवासम देवगड ग्रामे कर्मभूमिं, किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम, तन्नमामि भास्कर गिरिम। रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि, 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 रामकृष्ण हरि 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 जय रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि जय 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 रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि।
पवित्र अशा या प्रवरीच्या काठावरती वसलेलं हे श्री क्षेत्र देवगड संस्थान श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने आणि तपश्चर्याने पावन झालेली ही भूमी महान पर्व काळावरती तुम्ही आम्ही या ठिकाणी आज एकत्रित आलेलो आहोत. सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व जमलेलो आहोत आणि बाबांच्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच विषयी आपण या ठिकाणी दोन शब्द त्यांच्या चरित्रावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कथेचा प्रथम दिवस आहे. सकाळपासून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून अहिल्यानगर, संभाजीनगर, श्रीरामपूर वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दूरदूरहून भक्त मंडळी या ठिकाणी येत आहेत. कुणी 3 दिवसाचा मुक्काम करून दिंडी घेऊन देवगडला आलंय, कुणी 2 दिवसाचा मुक्काम करून, कुणी सकाळी निघलंय, कुणी पहाटे निघलंय. परंतु इथे आपल्याला 10, 11, 12 वाजेपर्यंत यायचे या उद्देशाने निघालेत. अजूनही बाबांच्या भेटी करता ही सर्व भक्त मंडळी येत आहेत. जास्त जास्त पांगतोय, जागेवर मोकळा होईना. ही संध्याकाळी 10, 11 वाजेपर्यंत दिंडे येत राहणार आहेत. कारण महान साधूची ही पुण्यतिथी आहे. ज्या तिथीला देह ठेवला, निर्याण केलं, ज्या वेळेला, ज्या काळेला, ज्या जागेवरती देह ठेवला त्या जागेला पुण्यता प्राप्त होईल यात नवल नाही. तिथीला म्हणजे त्या पर्व काळाला, वेळेला सुद्धा पुण्यता प्राप्त होत असते. आणि म्हणून त्याच पुण्यतिथीचं औचित्य साधून महाराष्ट्रातून ही सर्व वारकरी देवगडला येत आहेत. 2 वर्षापासून क्रांती होत आहे. दरवर्षीप्रमाणे बाबांच्या समाधीनंतर भक्त मंडळी ज्या त्या पद्धतीनं बाबांना भेटण्याकरता पुण्यतिथीच्या निमित्तानं येतच होते. परंतु 2 वर्षापासून एवढी गर्दी वाढली, जवळजवळ 250-300 दिंड्या मागच्याही वर्षी येऊन गेल्यात. फक्त देवगड परिसर नाही तर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून, म्हणजे अगदी पारनेर तालुक्यातूनही लोक पै आलेत. 6 दिवस त्यांना पायी यायला लागले. कारण बाबांचं हे जीवन जरी आपल्या, तुम्हाला, आम्हाला 2-4 गावापुरतं दिसत असेल की बाबा गोधेगावचे होते आणि देवगडला राहिले, तपभूमीवरती तप केलं, कोणाच्या गावात फिरले, परंतु त्यांचं वास्तव्य हे ब्रह्मांडात होतं. हे विश्वची माझे घर, साधू संत अवलिया महात्मे की जे स्वतः करता कमी आणि इतरांकरता जास्त जगतात, असे महात्मे हे कधी कुणा एका जातीपातीचे होत नसतात, एका गावाचे होत नसतात. ते व्यापक राहत असतात आणि एका ठिकाणी राहणं त्यांना आवडत नाही. वाऱ्यासारखं ते फिरत असतात. त्यांची कीर्तीही त्याप्रमाणेच फिरत असते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्याप्रमाणे ही बाबांची असणारी कीर्ती महाराष्ट्रभर, जगभर पसरत आहे. ही लौकिकता आहे, परंतु त्यांची कीर्ती ब्रह्मांडात, वैकुंठातही गायल्या जाते. ही त्यांची अलौकिकता आहे. आजच्या दिवशी दुपारी जेव्हा आरती झाली, महाआरती झाली, लाखो लोक
देवगडमध्ये त्या तिथीला त्या पर्व काळावरती आरती करता आलेली होती. लोक आले, भक्त मंडळी आले, यात नवल नाही. स्वर्गातले सगळे देव आकाशामध्ये विमानं घेऊन जमा झाले असतील की आज आमच्या बाबांची आरती आहे. आणि तेही त्या पर्व काळावरती वरून पुष्पवृष्टी करीत असतील की याच तिथीला या पर्व काळाला बाबांनी देह ठेवला. ही अलौकिकता आहे जीवन जगण्याची. आणि म्हणून त्यांचीच आपण कथा त्यांच्या समोर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला दिवस आहे, पहिलं सत्र आहे. दिवसभर दिंड्या येणार आहेत. गुरुवारी बाबाजींनी सांगितलं की आज काय नाही म्हणे, आज फक्त पात्र टाकून द्यायचं, श्री गणेशा करायचा. काही माणसं सकाळीच येऊन बसली होती. पहिल्या सत्रात कथा आहे. आले पण कथा नव्हती, कारण दिंड्या येत होत्या, सगळ्यांना भेटी देत होते. गुरुवारी बाबाजी, पूजनीय स्वामीजी दिवसभर उभा आहेत. बाबाजींनाही आराम नाही, पूजनीय स्वामीजींनाही नाही. अजूनही 10-11 वाजेपर्यंत दिंड्या येत राहणार आहे. थोडंसं चरित्र आपण आज बघणार आहोत की का आपण त्यांची कथा करायची, कथा केल्याने काय होतं, कथा कशाच्या अनुषंगाने करायची, आणि संतांचीच कथा का करायची, आपली कथा का नाही करायची. आपलेही बापदादे आपल्याकरता तेवढे झटलेच, कष्ट केले, आपल्याकरता हे निर्माण करून ठेवलंय सगळं आपल्याही आईवडिलांनी. तरीही त्यांची कथा का होत नाही. त्यांचं फार तर फार श्राद्ध होतं. याच्यामध्ये फरक आहे थोडासा. साधूंची पुण्यतिथी जयंती होते, देवाची रामनवमी होते, कृष्णाची अष्टमी होते, तुकोबारायांची आत्ताच झाली बीज होते, माऊलींचा समाधी सोहळा होतो, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र होते, देवीचे नवरात्र होतात, आणि तुमचे आमचे पित्र होतात. कारण आपलं जगणं हे व्यापक नाहीये, त्यामुळे आपले होणारे ते विधीही व्यापक होत नाही. पण ही कथा का करायची, या कथेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या जीवनातल्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ते आज हे सगळं दिसतंय आपल्याला, हे सगळं बांधकाम, समाधी मंदिर, त्या समाधीवरती चांदीचा मुखवटा, चांदी सोन्याच्या पादुका, मंदिराला सोन्याचा कळस, हे सगळं वैभव आज दिसतंय. पण हे वैभव उभा करत असताना त्यांना किती फिरावं लागलं, किती कष्ट घ्यावे लागले, कुणा भक्ताच्या घरी जाऊन हे सगळं सहकार्य मिळवून घेतलं, कोणत्या माध्यमातून हे सगळं झालं. 25, 30, 50 वर्ष आपले मायबाप या बांधावरून त्या बांधावर फिरत असतात, तर ही घराचे पत्रे बदलणं शक्य होत नाही. मग हे एवढं सगळं अचानक कसं उभं राहिलं. यामागे आशीर्वादही आहेत आणि यामागे कष्टही आहेत. ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. कथेकरता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, बाबाच्या जीवन चरित्र कथेकरता साथ करण्याकरता वारकरी संप्रदायातील असणारे सर्व आमचे महाराज मंडळी, गुणीजन, गायक, वादक, त्यामध्ये आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले नेवाशा तालुक्यातील युवा कीर्तनकार, गायनाचार्य, संगीत विशारद आमचे मित्र सचिन महाराज पवार, त्यांना मी धन्यवाद देतो. गुणीजनांची नावं घेतले की थोडंसं आपण स्वागत करायचं, टाळी वाजवली तरी चालते. मांडी घाला बाबा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायक, सिंथ वादक असणारे आमचे मित्र स्वपन महाराज दारकुंडे सर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती साथ देण्याकरता आपल्याच देवगडचे असणारे बाबांचे विद्यार्थी आमचे मित्र दादा महाराज साबळे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि संस्थांचे सर्व विद्यार्थी आमचे मुळे महाराज, सोमनाथ महाराज पानकडे, रोहित महाराज, त्याचबरोबर ज्ञानेश्वरीची सेवा करणारे आपले विद्यार्थी हरिभक्तपरायण गणेश महाराज तनपुरे, त्याचबरोबर असणारे ही चरित्र कथा ज्यांनी आपल्या समोर ठेवली सद्गुरू किसनगिरी बाबांची. म्हणजे बाबा कसे बोलत असतील, कसे बोलत होते, त्या बोलण्यामागचा त्यांचा आशय काय होता, कोणत्या प्रसंगाला ते वाक्य निघाले, हे सगळं जसेच्या तसं रेखाटून ठेवलं ब्रह्मलीन सद्गुरू नाशिकेतजी महाराज कोरेकर. त्यांनी हे आपल्यापर्यंत पोहोचवलं, म्हणून आज आपल्याला कळतंय की बाबा कसे होते. ग्रंथाच्या माध्यमातून तरी
आणि संत याच गोष्टींनी मागे शिल्लक राहत असतात. या कथेचे मूळ 3 आधार आहेत. एक म्हणजे बाबा स्वतः आणि बाबांचं जीवन, दुसरं म्हणजे बाबांची ही पवित्र असणारी समाधी, आणि भक्त मंडळी हा आपल्या कथेचा दुसरा आधार आहे. आणि बाबांच्या या कथेचा तिसरा आधार म्हणजे बाबांनी ज्यांच्यावर हस्तकृपा, स्पर्शकृपा, नेत्रकृपा, सगळ्या कृपा ज्यांच्यावर केल्या, परमपूजनीय गुरुवर्य बाबाजी हे या कथेचा तिसरा मूळ आधार आहे, की त्यांना बाबांची सेवा घडली आणि त्यांनीच आपल्याला बाबा दाखवून दिले. या ग्रंथाच्या माध्यमातून हे बाबा आपल्यापर्यंत आले. त्याच परंपरेत असलेले आमचे मित्र शशिकांत महाराज कोरेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दिवसभर दिंड्या चालू होत्या, महाराज मंडळी भरपूर आले, परत दमले म्हणून मागे गेले, परत संध्याकाळी येणार आहेत. परंतु दिंडी करून या ठिकाणी थांबले आमचे असणारे गावकरी, पितृतुल्य असणारे हरिभक्तपरायण रामनाथ महाराज पवार. तेही या कथेचा एक मूळ भाग आहे. कारण जेव्हा या कथेचा अभ्यास करत असताना जुन्या भक्त मंडळींना भेटलो, माहिती घेत असताना, तेव्हा पूजनीय रामनाथ महाराजांनाही भेटलो. आणि भेटल्यानंतर मग सगळी माहिती मिळाल्यानंतर अशा काही गोष्टी माझ्याकडे आल्या की हा ग्रंथ ज्या वेळेस निर्माण करत होते पूजनीय सद्गुरू ब्रह्मलीन नाशिकेतजी महाराज, ते स्वतःच बाबा बरोबर फिरले. म्हणजे बाबा जिथं जिथं जायचे, जपेबाईंच्या मळ्यावरती, बाबूराव तनपुरे, ही सर्व आपली भक्त मंडळी, नानाभाऊ आहेर, तर त्यांच्या बरोबरच महाराजांनी जावं. बगलेमध्ये झोळी लटकलेली, त्याच्यामध्ये वही आणि पेन, मोबाईल नव्हते रेकॉर्डिंगला, आणि ते बाबा बोललं की तेवढ्या ते वेगात लिहून घ्यायचं, काही लिहायचं, काही सुटून जायचं. बाबा बोलायचे, कधी हिंदी बोलायचे, कधी मराठी बोलायचे. मग ते सगळं लिहून घेतलं, कसं काय बोलायचं. जेव्हा चरित्र लिखाण करायचं, ओवीबद्ध करायचं, तर मग या दोघांनी बसून ते लिखाण केलं. असणारे हरिभक्तपरायण रामनाथ महाराज, कारण त्यांचं ज्ञानेश्वरीचं पारायण भरपूर झालेलं होतं. मग ती ओवीबद्ध कसं करायचं, दोघांनी मिळून बाबांचं हे चरित्र त्या ठिकाणी केलं. गुरुवारी बाबाजींना दाखवलं आणि बाबाजींनी त्याच्यामध्ये काही चुका असतील कमी जास्त करून मग ते त्या ठिकाणी छापण्यात आलं. म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या संस्थांचे जुने जाणते वारकरी बाबांबरोबर आयुष्य ज्यांनी व्यतीत केलं. आणि खरं तर श्री गणेश करायचं म्हणलं की गणपती बाप्पाला आधी नमन करावं लागतं, परंतु गणपती बाप्पाला नमन करूनच आपल्याला पुढच्या भागाकडे जायचंय, म्हणून उशिरा आलो. आमचे गणपत बाबा कोणातही लवकर सूट होतात, लहान मुलात येऊन बसले तरी सुद्धा. मला आधी कळालंच नाही की गणपत बाबा आहे. पूजनीय गणपत बाबा आहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गणेशच करायचं. आता चित्रीकरण करणारे आमचे संत सेवा चॅनलचे असणारे आपले देवगड भक्त सोमनाथ भाऊ वाखुरे, या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही बाबांची कथा जाणार आहे. आपण बोललो म्हणून ते बाबांचं चरित्र बाहेर जात नाही. ते चरित्र तेवढं अलौकिक आहे की महाराष्ट्रातल्या नाही जगातल्या कोणत्याही माणसानं ऐकावं आणि त्याच्या डोळ्यात पाणी यावं, एवढं ते दुःखद प्रसंग बाबांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. ह्या चॅनलच्या माध्यमातून ते दूर दूर जात आहेत. दुसरे चित्रीकरण करणारे आपल्या देवगड संस्थांचेच भक्त बाबाजींवर ज्यांची फार श्रद्धा आहे, आमचे श्यामभाऊ ढोकणे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपराळ्यावरून आलेली सर्व मंडळी, त्यामध्ये पूजनीय बाबांचे ज्येष्ठ गुरुबंधू मधुभाऊ सुद्धा आहेत. परवाच आमची भेट झाली, तिथेही पुण्यतिथी साजरी केली पिंपराळ्यामध्ये. बाबांचीच पुण्यतिथी तिथे साजरी केली जाते. 400 किलोमीटर, पण 3 दिवस आधी सुरुवात करतात, म्हणजे त्यांना इथं येता येतंय. सर्वच मंडळी आहेत, माता भगिनी आहेत. एवढीच नावं घेतली तर 1 तास माझा असाच निघून जाईल. 10 मिनिटं बोलायचंय. माता भगिनी, पुरुष मंडळी सर्व आहेत. सुंदर या आपल्या चरित्रकथेकरता ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत, आमचे रामेश्वर मामा शिंदे, महेश भाऊ गायकवाड. तुमुखवटा बाबांचे जुने फोटो आपण बघतो. काही काही मंडळींचं भाग्य आहे की त्यांनी बाबांना बघितलं, सगुण रूपात बघितलं, देह रूपात बघितलं. बाबांची सेवा घडली. कुणाच्या घरी येऊन बाबा जेवण करत होते, स्वतःच्या हस्ते स्वयंपाक करून अर्धी चतकोर भाकर त्याही भक्ताला देत होते. असे कितीतरी भक्त इथं बसलेले आहेत, परंतु आम्हाला बाबांना बघण्याचं भाग्य प्राप्त नाही झालं. म्हणजे आमचा जन्मही नसेल, परंतु
परमपूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म बाबाजींनी गुरुनिष्ठा आणि गुरुनिष्ठेतून गुरूंचं जीवन एवढं या ठिकाणी समाजाला दाखवून दिलं की गुरुनिष्ठा कशी असावी, आणि समाजासमोर एक उदाहरण गेलं की गुरुनिष्ठा कशी असावी तर देवगडच्या बाबांसारखी असावी. बाबांवर किती निष्ठा आहे. आजही बाबांची सही बघा. आपली परंपराच दिव्य आहे. देवगड परंपरा म्हणजे सामान्य नाहीये. देवगडचं कळून घेणं हे अवघड आहे. बाबांची साधी स्वाक्षरी बघा, सही बघा. आधी लिहितात गुरुदास. कितीतरी पदव्या त्यांना मिळाल्या असतील, मिळतील, पण पदवीचं त्यांना काही घेणं नाही. त्यांना उपाधीच नको बाबांना. म्हणजे अगदी शांतीब्रह्म ही उपाधी सुद्धा त्यांना नको वाटते, टोचते त्यांना ती. आणि एक दिवस बोलले, म्हणले आजपासून आम्ही लोकांना दगड आणतो म्हणजे लोक आम्हाला शांतीब्रह्म म्हणणार नाही. उपाधिती मना कदापि ना वडे. मोकळ राहायचं. परंतु गुरुनिष्ठेतून हे दाखवून दिलं. स्वाक्षरी बघा बाबांची कशी असते. गुरुदास. आम्ही गुरुदास आहे. आणि फक्त स्वतःचं नाव, गुरूंचं नाव घेऊ नये, पण सांगतो गुरुदास भास्करगिरी आणि पुढे गुरु किसनगिरी एवढी स्वाक्षरी आजपर्यंत या संस्थांवरती आहे. या पलीकडे काही नाही. 400 वर्ष 400 किलोमीटर होऊन या ठिकाणी आले, सगळं सोडून दिलं. हे तुमच्या आमच्या करताच. आणि त्यांनी ज्यांच्यावर परत जी मोठी बाबांनी कृपा केली तीच कृपा ज्यांच्यावर केली असणारे पूजनीय स्वामीजी, जे आमच्या तरुण सर्व विद्यार्थ्यांवरती फार प्रेम करतात, आशीर्वाद देतात, त्यामुळेच इथं बसण्याचा योग आहे. त्यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने इथं आले. पूजनीय स्वामीजींनी पूजा केली आणि एवढंच म्हणले माझ्या कानात, काही घाबरायचं नाही, हे सगळं बाबाच बोलून घेणार आहे. याच्या पलीकडे काय पाहिजे आता. ही कथा आधी 2दा झाली, परंतु इथं बसण्याचा योग म्हणजे माझ्या जीवनातला हा सुवर्ण योग आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं अतिशयोक्ती अलंकार होईल तो, परंतु ही कथा झाल्यानंतर इथेच जर जीवन संपलं तरी पूर्णता वाटते. कारण आपला कळस आहे. देवगड म्हणजे आपला कळस आहे. आज लोक देवगडला येतात दर्शनाला, सगळा परिसर, आणि इथं आल्यानंतर सगळं दर्शन घेतात, बाबांचं दर्शन घेतात आणि घरी जातात. घरचे हे नाही विचारत दत्त मंदिरात किती गर्दी होती, समाधी मंदिरात किती गर्दी होती, पेढेचे गाळे उघडले होते का, असं काहीच विचारत नाही. फक्त एवढंच विचारतात गुरुवारी बाबाजींचं दर्शन झालं का. कारण संसाराची सार्थकता आहे ती. साधू संतांचं दर्शन होणं, त्यांची आपल्यावर कृपा होणं, ही खरी आपली जीवनाची उद्धार आहे. हे पैसा, गाडी, बंगला ही फक्त व्यवहारापुरतं, हे जीवन जगण्यापुरतं आहे. परंतु खरं जीवन भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये. धन पुत्र दारा निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये, निकटवास बरा संता पाये. संतांचे पाय म्हणजे चालणारे पाय नाही. संतांचे पाय म्हणजे त्यांची सेवा, या समाधीची सेवा, या देवगडची सेवा. हे आपलं भाग्य आहे. आणि माझंही भाग्य आहे की मला माझ्याच गुरूंबद्दल, आपल्या गुरूंच्या गुरुबद्दल काहीतरी बोलण्याचा योग या ठिकाणी प्राप्त होतोय. गुरुवारी बाबाजींनी आदेश केला आणि म्हणून तुमच्या समोर हे बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मला नेहमी प्रश्न पडतो आणि पडत राहणार आहे की बाबांनी जर मोठे बाबांना स्वतः बघितलं, त्यांच्या देहाची सेवा घडली, आशीर्वाद सगळं मायबापाप्रमाणे बाबांनीही सांभाळलं, आणि गुरुवारी बाबाजी ही लेकरू होऊन या ठिकाणी राहिले, स्वतः त्यांनी सगळं बघितलं, तर आमच्या मुखातून त्यांना बाबांचं चरित्र का ऐकायचं. बगडीला कथा झाली त्यावेळेस बाबांचे वाक्य आहेत. सांगितलं गिरिजनाथ महाराज या सर्वांनी की कथा चांगली झाली बाबा. त्यावेळेस बाबांचे शब्द आहेत की विद्यार्थी बोलतात ते मायबापाचं अंतःकरण
समोर आहे ते आपले मायबाप आहेत आणि लेकराचं अंतःकरण करून बोलतात, त्यामुळे ते अंतःकरणाला लागणारच आहे. बाहेरचे बोलतील नाही बोलतील तो भाग वेगळा, परंतु आपल्या मायबापाच्या कथा आणि व्यथा या आपणच सांगाव्यात, कारण ते आपल्याला माहिती ना, कळतंय आपल्याला. म्हणून बाबाजींनी सांगितलं की सर्व बाबा करून घेणार आहेत. पूजनीय स्वामीजी इथं आले, त्यांनी प्रेरणा दिली, आशीर्वाद दिले आणि नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले. कसं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, कोणत्या वेळेला बोलायचं, त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं होत आहे. आज दिवसभर बघितलं तर या ठिकाणी सगळं स्वर्ग वैकुंठ अवतरलं या दिंडींच्या माध्यमातून. दिवसभर बाबांचंच भजन आहे. कुठेही गेलं, कोणत्या कानाकोपऱ्यात, वडाच्या झाडाकडे जा, मार्कंडे मंदिराकडे जा, बाहेर पार्किंग, पिंपरी मडकी मधला रस्ता, कोणत्याही रस्त्याला जा, एकच भजन. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. 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 जय जय किसनगिरी बाबा, जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा 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 जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसनगिरी बाबा. जय जय किसनगिरी बाबा. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोणत्याही रस्त्याला जा, बाबांचंच भजन आहे आणि बाबाही या सगळ्या रस्त्याने फिरलेलेच आहेत. अशी एक वाट नाही की जी बाबा फिरले नाही. असं म्हणायला हरकतच नाही की या वाटाच बाबांनी तयार केलेला आहे, कारण सगळं जंगलाचा भाग. कुणाला वाटलं असेल गुरुवारे बाबाजींच्या मुखातून येत असतं, कुणाला वाटलं असेल की कालांतराने इथे एवढे लोक दर्शनाला येतील, एवढं संस्थान होईल, पण झालं कारण बाबांना ते कळालं. बाबांनी ती जागा बघितली नाही प्रवरीची. जया काठी चंद्राकृती दिसे प्रवरेची महती. श्री ज्ञानेश्वरे ख्याती असे हिची गायली. ज्या प्रवरा माईची ख्याती माऊलींनी गावी की ही अमृतवाहिनी आहे, तर बाबांनी ती ओळखलं. जिथे प्रवरेने सुद्धा वळण घेतलं. नदी कधी वळण घेत नाही, कारण नदीचा रस्ता कुणीच अडवू शकत नाही. सरळ नेवाशावरून आली निधी निवास म्हणजे बहिरवाडी मार्गे. तिचा वेग तेवढा आहे, तो उतार आहे, ती सरळ तशीच जायला पाहिजे होती, अशीच. पण तिनेही वळण घेतलं, कारण तिला माहित होतं हा दंडकारण्याचा परिसर, शबरी आईला दिलेला प्रभू रामचंद्रांचा शब्द आणि या जागेवर अवतरित होणारा महात्मा हे नदीला माहित होतं. म्हणून तिलाही वाटलं की या संत चरण राजाचा स्पर्श न घेता जर आपण गेलो तर आपलं पावित्र्य कसं. तीर्थांना सुद्धा ज्यांच्यामुळे तीर्थत्व प्राप्त होतं,
पवित्रता प्राप्त होते ते म्हणजे संत आहेत. मुद मंगलमय संत समाजू जो जग जंगम तीरथ राजू. राम भक्ति जह सुरसरी धारा सरसही ब्रह्म विचार प्रचार. संत हे चालते बोलते तीर्थ असतात. म्हणजे आज आपल्याला आळंदीला जावं लागतं, पंढरपूरला जावं लागतं, केदारनाथ बद्रीनाथ हे आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं. त्यांच्या दर्शनाची फळं हे नंतर भेटतात. तीर्थाच्या दर्शनाची फळं नंतर कालांतराने भेटतात. परंतु सद्गुरू किसनगिरी बाबा हे चालते बोलते तीर्थ होते आणि भक्ताच्या घरी जाऊन तीर्थ म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांना दर्शन द्यायची. यापेक्षा वेगळा महिमा काय आहे त्यांचा. प्रत्येक रस्ता, प्रत्येक वाट, प्रत्येक पाऊल वाट ही बाबांनी तयार केलेली आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. कुणाला वाटले असेल एवढ्या दिंडे येतील हजारो, परंतु महात्मा त्यांचे. आणि या करता बाबा प्रत्येकाच्या घरी गेले. स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या शरीराची पर्वा न करता फिरत राहिले आणि झिजत राहिले. वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. 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 धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. 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 सचिन महाराज
गुरुवरे बाबाजी नेहमी सांगत असतात, वन वन फिरुनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी आयुष्यभर दुसऱ्यांकरता फिरत राहिले, दुसऱ्याकरता जगत राहिले. आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्याकरता जगणाऱ्यांचीच त्या ठिकाणी चरित्र होत असतं, चरित्र कथा होत असते. ज्यांचं चारित्र्य आहे त्यांचीच चरित्र होते. स्वतः करता वैयक्तिक प्रपंचाकरता काही कवरेक क्षेत्रामध्ये जीवन जगणाऱ्यांची कथा किंवा चारित्र्य होत नाही, चरित्र होत नाही. देशाकरता, धर्माकरता, समाज कल्याणाकरता, गरीब दुबळ्यांकरता, दीन दुःखितांकरता जगणाऱ्यांची कथा होत असते, त्यांचं चरित्र होत असतंय. सगळे संत झाले आणि म्हणून सगळ्यांचं चरित्र राहिलं असं नाही. शूरवीरांचं सुद्धा मागे चरित्र राहत असतंय. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, येसाजी, धनाजी, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज, छावा, आता उद्या परवा आहे, यांच्याही कथा आहेच ना. कारण ती स्वतः करता कमी आणि इतरांकरता जास्त जगले आणि त्यांचंच त्या ठिकाणी चरित्र मागे राहत असतंय, तेच अमर होत असतात. जे देशासाठी लढले, जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, जे अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखे संसार, ज्योती समजीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. देशाकरता, धर्माकरता, समाज कल्याणाकरता, दीन दुबळ्यांकरता, एवढंच नाही तर मुक्या जीवांकरता जगून त्यांची सेवा करून बाबा अमर झालेत. जनावरांना जीव लावणं, पशु पक्ष्यांना खाऊ घालणं, भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. आत्ताच षष्टीचा पर्व काळ आहे. नाथ बाबा, शांतीब्रह्म नाथ बाबा श्रीमंत होते म्हणून नाही ओळखल्या जात, किंवा फार अभ्यासू होते म्हणून नाही, तर गंगेचं आणलेलं पाणी वाळवंटात तडपडणाऱ्या गाढवाला पाजलं, ही संत वृत्ती आहे. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, हे संताचं हृदय. आणि म्हणून ते आपल्या समोर असतात, कीर्ती रूपाने, चरित्राच्या रूपाने, मूर्तीच्या रूपाने, समाधीच्या रूपाने संत मागे शिल्लक राहत असतात. त्यांचीच ही चरित्र कथा आहे. श्री गणेश आपल्याला करायचा आहे, झालाच म्हणायला हरकत नाही. हा ग्रंथ ज्यांनी आपल्या समोर ठेवला, ज्यांनी लिहिला, पूजनीय सद्गुरू नाशिकेजी महाराज, त्यांनीही या ग्रंथात सुरुवातीला गणपती बाप्पालाच नमन केलंय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गजानन, सकळ विद्येच्या भूषणा, लंबोदरा गणराया. काय म्हणले गणपती बाप्पा, तुमचं काय वर्णन करावं? मुशकावरी होवनी स्वार,
सारजा माता बरोबर संत चरित्र चमत्कार आपुल्या कृपे सांगेन. कुठलंही काम हाती घेतलं की गणपती बाप्पाला नमन करावं लागतं, त्याशिवाय ते निर्विघ्नपणे पार पडत नाही. लग्न कार्य असू द्या, मंगल कार्य असू द्या, वास्तुशांती असू द्या, घर बांधायचं असू द्या, कुठेही कीर्तन असेल नमन करावं लागतं, मंगल करावं लागतं. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे देवतेला नमन करावं लागतं, वंदन करावं लागतं. जसं म्हणतो आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व कार्यामध्ये गणपती बाप्पा किंवा हे देवा तू मला निर्विघ्नपणे बाहेर काढ आणि ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडू दे. प्रत्येकाला जसं माऊलींनी याच भूमीमध्ये मेलेल्या व्यक्तीकडून जिवंत करून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलं. हे सामर्थ्य माऊलींचं आहे. नेवाशामध्ये सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. जर मेलेल्या व्यक्तीला उठवण्याचे सामर्थ्य शक्ती माऊलींकडे होती तर मग ज्ञानेश्वरी लिहिताना कुणाला नमन करावं, कुणाला नमन करावं? गणपती बाप्पाला नमन केलं. बरं, एका ओवीत नाही केलं, एवढी स्तुती केली. 18-19 ओव्यात नमन केलं. 23व्या ओवीमध्ये गुरूंनाही नमन केलं. हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदि बीज. आणि गणपती बाप्पाच्या सुरुवातीपासूनच ओम नमोजी आद्या वेद प्रति आद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा करावं लागतं नमन. तुम्हाला आम्हाला सोडा, देव देवतांना सुद्धा नमन करावं लागलं. इंद्राची बुडाली संपत्ती स्वर्गातली बाहेर काढली. ती काढण्याकरता जे मंथन करावं लागलं, एका बाजूला देव एका बाजूला दानव. रवी नव्हती घुसळण करण्याकरता. मग मंद्राचल नावाचा पर्वत घेतला आणि दोरी नाही म्हणून वासुकी नावाचा साप घेतला. आता देव देवता ज्याला ओढायला आहे, ज्या देवतांचं स्मरण करून आपलं कार्य पार पडतंय, त्यांचं पार पडायला काय हरकत आहे. परंतु सुरुवातीला घुसळण करू लागले समुद्राचं, तर तो मंद्राचल नावाचा पर्वत हळूहळू हळूहळू खाली जाऊ लागला. आणि मग ध्यानात येईना त्यांच्या काय झालं, असं का होतंय. तर त्यांच्यात जुने देव होतेच 2-3. जसं सगळ्या वानर सेनेत जुने जामवंत काका होते, देव देवता सुद्धा जुने होतेच. त्या जुन्या देवाने सांगितलं, अरे बाळा हो, म्हणले विनायकाचं ध्यान केलं का? म्हणजे गणपती बाप्पा पहिले कश्यप आदितीच्या पोटी आलेले. म्हणले नाही. म्हणले विनायकाचं ध्यान करा, मग हे काम सिद्धीला जाईल. सर्व देवदानवांनी गणपती बाप्पाला स्मरण केलं आणि मग ते समुद्र मंथनाचं कार्य सिद्धीला गेलं. ती प्रथा आजही चालू आहे. बघा, एखादा भजनी मंडळ असेल ग्रामीण भागात, साधं सोपं, त्यांना नाही एवढं सगळे श्लोक मंत्र म्हणता येत, परंतु आपल्या पद्धतीने संताला देवाला नमन करतात. भजनाच्या सुरुवातीला काही रंग देवता तुम्ही आणा आणि भजन करून घ्या. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. ज्ञानेश्वराशी. अहो, शेतकरी माणसं आहे आपण. साधं ऊसाची लागवड जरी करायची असली तरी आपण एक दगड ठेवतो, त्याच्यावर पाणी टाकतो, गुलाल टाकतो, नारळ फोडतो, मंदिरही बांधतो. गणपती बाबा एकाच तोडी, गणपत बाबा एक जरी तोड करायची असेल त्या ऊसाची तरी मंदिर बांधले जातं. कुणा करता? आपण बसवलेल्या गणपती बाप्पाला 3 वाड्याचं मंदिर. कारण आपली भावना आहे, मंगल केल्याशिवाय कुठलंच काम सिद्धीला जात नाही. चांगलं काम नाही, वाईट काम सुद्धा देवाला नमन करूनच करावं लागतं. एक चोर चोरी करण्याकरता मंदिरामध्ये गेला आणि लाईट लावलेली होती, मरकुऱ्या लावलेल्या होत्या भरपूर. गाव काय झोपलेलं नव्हतं. त्याला वाटलं उशीर होईल, पुढं मुलं बाळ वाट बघतात, खाण्यापिण्याचा बाजार करायचा. चोरी करायला गेला आणि गणपती बाप्पालाच वंदन केलं. हे गणराया, एवढी लाईट गेली तर बरं होईल. म्हणली इथली नाही बरं का, तिथली. म्हणले का? लाईट गेल्यावर मला चोरी करायला सोपं होईल आणि हे बाकीचे झोपले तर बरं होईल, नाहीतर यांच्या डोळ्यात माती पडू दे. हे गणराज गणपती काम लागू दे, पाप्याच्या डोळ्यात पडो माती. म्हणजे गणपती बाप्पा नमन केल्याशिवाय वाईट काम सुद्धा
सिद्धीला जात नाही आणि म्हणून या ग्रंथामध्ये सद्गुरु ब्रह्मलीन नाशिक तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू अधिनायक चिंतामणी तू सिद्धी विनायक मंगलमूर्ती तू भवतारक सर्व साक्षी तू अष्टविनायक तब मम चिंता तो सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता करविता मोरया मोरया सुख करता दुःख हरता असणाऱ्या गणपती बाप्पाला नमन करून सद्गुरु ब्रह्मलीन नाशिकेत महाराजांनी या किसनगिरी व विजय ग्रंथाचं लिखाण सुरू केलं. हे नमन झालं. आपणही आता थांबणार आहोत. आता आरती होईल आणि उद्यापासून चरित्र कथनामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. आज पहिला दिवस होता. थोडंसं चरित्र बघण्याचा आपण प्रयत्न केला. किसनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती शिव हर